नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे थालीपीठ, जे खाल्ल्यावर उपवासातही मन भरून जाईल. सगळ्यात आधी साबुदाणे चांगले भाजून घ्या आणि त्याची बारीक पूड करून घ्या. नंतर एका प्लेटमध्ये भिजवलेले साबुदाणे, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, साबुदाण्याची बारीक केलेली पूड, मीठ, जिरं, आमचूर पावडर, उकडलेला बटाटा हे सगळं घालून चांगलं पीठ मळून घ्या. आवश्यकतेनुसार पाणीही घाला आणि चांगलं पीठ मळून झालं की मग त्याचे असे गोल गोळे करून बटर पेपरवर किंवा केळीच्या पानावर असे थापून घ्या आणि मधोमध एक होल करून घ्या. आता गरम तव्यावर दोन्ही साईडनी खरपूस असे भाजून घ्या आणि गरम गरम उपवासाच्या चटणीबरोबर सर्व करा. उपवासाच्या चटणीची रेसिपी चॅनलवर उद्या येणार आहे, म्हणून आजच चॅनलला सबस्क्राईब करा.